पेस्ट्रीज क्लासेस. आम्ही कोल्हापूरमध्ये कुकिंगचे आणि पेस्ट्रीजचे क्लासेस घेतो. ज्यांना कोणाला आपल्या क्लासेसच्या बद्दल माहिती मिळवायची असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे 8668807628. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याशी तुम्ही कॉल करून तुम्ही क्लासच्या बद्दल सगळी माहिती मिळवू शकता. सो आज मी तुमच्यासाठी एक मस्तपैकी केकची रेसिपी आणलेली आहे. त्या केकचं नाव आहे पाणीपुरी केक. सो मी त्या केकसाठी काय काय लागतं हे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगते. व्हिप क्रीम, हे बुंदी घेतली आहे मी थोडीशी गार्निशिंगसाठी. हे शेव सुद्धा गार्निशिंगसाठी घेतलेलं आहे. हे चाट मसाला, हे ब्लॅक सॉल्ट, हे गूळ घेतलेला आहे आणि हे मी ग्रीन चटणी, ह्याच्यामध्ये मी पुदिना ॲड केलेला आहे, पुदिनाची चटणी आहे. आणि हे खट्टा मी पाणी बनवलेलं आहे आणि हे पाणीपुरीची पुरी आहेत आणि हे पुदिना. सो हे जे मी आज काय काय लागणार आहे आपल्या केकसाठी त्याचे मी मेजरमेंट हे सगळे ह्या मेजरमेंटनी घेतलेले आहेत. किती किती वापरलेले हे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो आता आपण पाणीपुरीचा केक कसा बनवलेला आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला जो पाणीपुरी केकसाठी जो बेस लागतो त्याच्यामध्ये मी जो रेग्युलर आपण केक व्हॅनिलाचा केक बनवतो, स्पॉन्ज बनवतो, सेम आपल्याला त्याचा स्पॉन्ज बनवायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त त्याच्यामध्ये पत्ते सगळे जे आपले पुदिनाचे पत्ते असतात ना ते फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये कट करून ॲड करायचे आहेत. ह्याची रेसिपी सुद्धा मी टाकलेली आहे, ते तुम्ही बघून घ्या. आणि बाकीचं हे सगळं मी गार्निशिंग कसं करायचं हे कसं यूज करायचं, कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स किती घालायचे हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये पुदिनाचे थोडे थोडे पत्ते दिसत असणार आहेत. ह्याच्यामध्ये मी कट केलेले आहेत हे बारीक बारीक. आता ह्याच्यामध्ये आपण शुगर सोकिंग करतो ना तेच आपल्याला आता काय करायचं आहे, खट्टे मिठ्ठे पाणी घालायचं ह्याच्यामध्ये सोकिंगसाठी. सो मी दाखवते त्याच्यामध्ये कसं तुम्हाला सोकिंग करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण काय काय घातलेलं आहे ह्याच्यामध्ये मी हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हा खूप सुंदर केक बनतो, तुम्ही करून बघा. खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर, टेस्ट एकदम मस्त होते याची. सोकिंग व्यवस्थित करा. ह्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला सेंडेलॉन मीन्स ब्लॅक सॉल्ट असतो तो 1/4 TSP घालायचा आहे, फक्त 1/4 TSP घालायचे आहे. बाकीची सगळी जी मी इन्ग्रेडियंट्स किती मेजरमेंट किती वापरायचं वगैरे सगळं मी दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते बघा. सेम तुम्हाला तसंच फॉलो करायचं आहे. आता आपलं सोकिंग झालेलं आहे, व्यवस्थित मॉइस्ट व्हायला पाहिजे. सेकंड आपल्याला क्रीम लावायची आहे. ह्याच्यामध्ये मी ग्रीन चटणी घातली आहे, ह्याच्यामध्ये मी मिरची घातली आहे, 1 मिरची, 1 कप पुदिना. आणि ह्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा मीठ घालायचं नाही आहे. सेम लेयर असे 2 लेयर आपल्याला करून घ्यायचे. सो नेक्स्ट ह्याच्यावरती थोडासा मी चाट मसाला स्प्रेड करते. एक चिमट फक्त आपल्याला ब्लॅक सॉल्ट घालायचा आहे, फक्त 1 चिमट. थोडीशी बुंदी, सेकंड लेयर पण सेम तुम्हाला असंच करायचं आहे. थोडासा चाट मसाला आणि ब्लॅक सॉल्ट सेम लेयर, मग सेम असंच करायचं आहे. आता थर्ड लेयर सुद्धा सेम आपल्याला अशीच करायची आहे. प्लीज हा सगळीकडे व्हायरल करा माझा व्हिडिओ केकचा. आणि याची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून कळवू शकता. हा खूप सुंदर होतो केक, खरोखर एकदा ट्राय करा सगळेजण.
सो हा केक कंप्लीट झालेला आहे. आता मी ह्याला गार्निशिंग डेकोरेशनसाठी थोडंसं मी पुदिन्याचे पत्ते वापरते. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल आणि सगळीकडं शेअर करा. जिथं होईल तेवढं तुम्हाला शेअर करा. हे आपण पूर्ण असं केक डेकोरेशन करून घ्यायचं आहे. हा आता पूर्ण झालेला आहे केक. ह्याच्यासाठी मी गार्निशिंग केलेलं आहे लीफनी. शेल नोझल यूज करते मी. पाणीपुरी फ्लेवर आहे त्यामुळे मी ग्रीन कलर डेकोरेशन केलेलं आहे याला शेडर इफेक्टमध्ये. आम्ही आपल्या क्लासेसमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स पेस्ट्रीज क्लासेस, कुकिंगचे क्लासेस, मास्टर क्लासेस हे सगळे घेतो. सो आता थोडंसं मी गार्निशिंग करून देतो. Please like, share and subscribe. ओके, याच्यावरती मी आता थोडीशी गार्निशिंग करणार आहे. आपला नेक्स्ट क्लास आहे तो चॉकलेट्स आहे. हे बुंदी मी गार्निशिंगसाठी यूज केलेली आहे. आपण क्लासेसमध्ये भरपूर प्रकारचे केक वगैरे घेतो. याची रेसिपी मी पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, सेम तसेच फॉलो करा. हे थोडं थोडं मी घालणार आहे कारण पुरी सगळी सॉफ्ट होणार. थोडासा चाट मसाला, थोडासा ब्लॅक सॉल्ट, थोडीशी शेव, सो हा झाला पाणीपुरी केक. हा तुम्ही सगळ्यांनी करून बघा. हा खूप खायला सुंदर लागतो. असेच आम्ही वीकली एक रेसिपी शेअर करणार आहोत. ते तुम्ही बघा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.